नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अनिल नगरकर. हे तुम्ही समोर पाहत आहे जांभूळवाडी गावातील तळं. समोरच्या बाजूला आंबेगाव दत्तनगर दिसतंय आपल्याला. साधारण हे तळं 1981 ते 85 दरम्यान बांधलं गेलं. मित्रांनो, आज आपण चाललो आहे नगरकर फार्मवर आणि आपल्याला भेट द्यायला येतोय माझा मित्र विशाल कुलथे. हा आहे जांभूळवाडीचा ब्रिज, आवाढव्य असा हा ब्रिज. या ब्रिज खालून हा जो रस्ता चालला आहे हा जांभूळवाडी गावाकडे चालला आहे. जांभूळवाडी गावामध्ये त्या गावाला लागूनच पुढे हा लिपाणेतारा आणि आपण चाललो आहे कोळेवाडीच्या दिशेने. जांभूळवाडी पुढचं कोळेवाडी हे शेवटची वाडी, शेवटचं गाव, पुण्यातलं शेवटचं गाव. हा बैल बघा आपल्या स्वागतासाठी आला आहे. आणि मित्रांनो, हे समोरच्या डोंगरावर दिसतंय हे आपले नगरकर फार्म. कोळेवाडी येथून घेतलेले हे आपण दृश्य नगरकर फार्मचं. कोळेवाडीच्या समोरच्याच डोंगरावर आपलं फार्म आहे आणि हा कोळेवाडीमध्ये रस्ता जातो. हा खाली पुन्हा गावात जातो रस्ता. आणि आपण आता परत माघारी जांभूळवाडीच्या दिशेने निघालो आहे, जिथून आपल्याला पुन्हा आपल्या फार्मकडे जायचं आहे. विशालला जरा गावातून कोळेवाडी फार्म दाखवा असं म्हटलं. समोर दिसतोय तो जांभूळवाडीचा ब्रिज, आपलं नगरकर फार्म जाताना शूट केलेलं. हे चाललं आपण लिपाणे दऱ्यातून पुढे जांभूळवाडी गावाच्या दिशेने. मित्रांनो, लिपाणे दऱ्यात असलेले कमळजाई मातेचं मंदिर, बैल शेतावर निघाली आहेत. आई कमळजाई माता विजय असो. तिथून घेतलेलं आपण हे कोळेवाडीतलं दृश्य. काही फार्म हाऊसेस झालेत, काही कंपन्या. संध्याकाळची वेळ झाली आहे. हा जांभूळवाडीचा ब्रिज. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी घेतलेलं हे आपल्या फार्म हाऊसच्या मागच्या बाजूनी आपल्या फार्म हाऊसचं दृश्य. ही आपली फार्म हाऊसची मागची बाजू आहे. मित्रांनो, गवत वाढलं होतं. विशालने आल्या आल्या ते साफसफाई करायला घेतलं. वरून विमानं घिरट्या घालतायत. किती सुंदर दिसतंय पहा. वाळलेलं गवत पेटून द्यायचं आम्ही काम चालू होतं. वरून आकाशातून छान अशी विमानं घिरट्या घालतायत. विशाल बघा कसा उन्हाने काळ्या ठिकरागत पडलाय. मल्हारगडावर विमानं जाताना दिसत आहेत. सुप्रसिद्ध नट विशालजी कुलथे वणीकरण करताना. प्रसिद्ध नट आहे का? श्रम परिहार केल्यानंतर आम्ही गेलो खाली गरम गरम जिलेबी खायला. गरम गरम जिलेबी आणि समोसे. फिरून भोपळे चौकात गरम गरम जिलेबी. त्यानंतर आम्ही फार्मवर आलो. मस्त गरम चहा केला. चहा केल्यानंतर
मस्तपैकी विशालने नॉनव्हेज करायला घेतलं. चिकन भारी बनवतो विशाल. असं आम्ही जेवण केलं. संध्याकाळी आम्ही गोष्टीवर चर्चा करत बसलो. विशालने जी काय गोष्ट डेव्हलप केली आहे सिनेमाची नवीन, ही आपल्या फार्ममधली आतली दृश्य, लाईटची सोय नाही आहे तिथे अजून, पण दिव्याच्या प्रकाशात काढलेली ही आतले फोटोग्राफ्स. पौर्णिमेचा दुसराच दिवस होता, त्यामुळे उजेडही छान पडला होता आणि चंद्रभागा आकाशामध्ये छान. खूप छान चर्चा झाली मित्रांनो. गुड नाईट.